यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। 50हून अधिक अधिकारी बदल्यांना स्थगिती मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे। आयुक्त भूषण गगरानींनी सीएम कार्यालयातून हे आदेश दिलेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। तर अधिकारी मात्र या बदल्यावरून अंतर्गत त्यांच्यात मोठी नाराजी पसरल्याचंही सूत्रांकडून समजतंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी जोडले गेले आहेत। चेतन, नेमकं काय आहे हे प्रकरण? मुंबई मनपातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळालेली आहे असं सूत्रांकडून समजतंय। निश्चित कृपा, कारण ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे 15 तारखेला म्हणजे 2 दिवसापूर्वी जे अतिरिक्त आयुक्त आहेत महापालिकेचे पूर्व उपनगर त्यांनी काही पदांच्या महत्त्वाच्या पदांच्या बदल्या केलेल्या होत्या, ज्यामध्ये दुय्यम अभियंता असतील अशा जवळपास 122 अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या। या व्यतिरिक्त दुसरं पद होतं ते सहाय्यक अभियंता असेल, त्याच्या 34 अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या आणि तिसरे 7 सहाय्यक अभियंता पदाच्या या बदल्या होत्या। आणि या तीनही पदांवरील बदल्यांना आता स्थगिती देण्याचे आदेश आहेत ते मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिलेले आहेत। अवघ्या 24 तासात ही स्थगिती दिल्यामुळे महापालिका प्रशासनामध्ये एकच खळबळ माजलेली आहे। या बदल्यांमध्ये काही गैरव्यवहार असल्याची तक्रार आहे ती मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत अमित साटम यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे केलेली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एकंदरीत महापालिका आयुक्तांनी हे आदेशास स्थगिती दिल्याची प्राथमिक माहिती आता सूत्रांकडून समोर येत आहे। परिणामी या संदर्भात आता अधिक चौकशी होऊ शकते आणि जर चौकशीमध्ये काही वावडं आढळून आलं तर मात्र अतिरिक्त आयुक्त आहेत अमित सैनी हे कुठेतरी अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। कृपा, निश्चित चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।